हाय एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आमच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे आणि आम्ही सकाळी सगळे उठलेलो आहे आता. आणि आमची घरामध्ये तयारी चालू आहे. आणि मी हा ड्रेस थांबा तुम्हाला माझा ड्रेस दाखवते. मी हा ड्रेस घातलेला आहे आता. एवढं लांबून तर आय डोंट नो तुम्हाला दिसत असेल की नाही, बट हा ड्रेस मी फक्त काम वगैरे करण्यासाठी घातलेला आहे. आता थोड्या वेळानंतर मी जेव्हा पूजेला बसणार तेव्हा मी साडी वगैरे चेंज करणार. सो बाकी आज दिवसभरामध्ये काय काय होतं हे तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितल्यावरच तुम्हाला समजेल. सो पूर्ण ब्लॉग बघा. दिस इज माय फिट चेक. ॲक्च्युली इथे क्लिअर दिसतं, तिथे नाही दिसलं एवढं. माय सासूमाय इज अरेंजिंग बँगल्स. आणि माझा उपवास आहे तर मी जास्त काय खाऊ नाही शकत. सो आय एम ओनली इटिंग ॲपल. नेहाचा उपवास आहे. नेहा ऍपल खाते, पण किती काळजी उपवास टिकवेल काय जरा सांगा जरा. नेहा एक नंबरची भुक्कड आहे. नेहाकडून जरासोबत राहत नाही काय खाल्ल्याशिवाय. बट ठीक आहे, आजचा दिवस सर्वाइव्ह लागणार आहे. आजचा दिवस सर्वाइव्ह करेल मी विदाऊट काही खाय. फक्त 12पर्यंत, फक्त जोपर्यंत पूजा संपत नाही तोपर्यंत. प्रोडक्ट तर ऑनलाईन घेतलं आहे पण ते ओपन होतच नाही आहे. भगवान. सो मेनी कलर्स. 6 पूजेचं सगळं सामान इथे आलेलं आहे. तुळशीची पानं वगैरे सगळं. आणि विवेक इकडे अजून कपडेच बघत आहे. रात्री शोधायचे कपडे, ऐन टाईम नाही शोधायला बसायचं कपडे. आता काय नाही भेटत आहे. तुमची कोणती पॅन्ट जी पहिल्या दिवशी घातली होती ती पॅन्ट ह्याच्यामध्येच होती. स्टील विवेकला पॅन्ट शोधताना आलेली आहे. आणि माझी पॅन्ट कुठे आहे, पॅन्ट कुठे आहे. कसे असतं तुम्ही लोक माणसं, तुम्हाला तेच जागी गोष्टी भेटतात आमच्या बायकांना जिथं तुम्ही ऑलरेडी शोधलेलं असतं. काय काय बोलते बोल. ठीक आहे. आमचे फॅमिली पंडितजी आता आलेले आहेत, ते रांगोळी काढत आहेत. मी पण आता फटाफट रेडी होणार. कारण मला पूजेला बसायचं आहे. सो गेट रेडी विथ मी गाईज फास्ट. तर आता मी मेकअप करते आणि मेकअप लॉंग लास्ट आणि चेहरा म्हणजे मेकअप खराब नाही व्हायला पाहिजे आणि लॉंग लास्ट व्हायला पाहिजे. सगळ्यात आधी कधी पण आपण आहे ना बर्फ फिरवायचं चेहऱ्यावर. हे आईसचं आहे, ह्याच्यावरती मी ओव्हरनाईट आईस जमवून ठेवते अँड देन आईस फिरवायचं चेहऱ्यावर. म्हणजे चेहरा कसं थंड राहतो आणि मेकअप स्टिक करतो चेहऱ्यावर खूप वेळसाठी. थोडंसं चेहऱ्यामध्ये थंड पाणी सोक होऊ द्यायचं. मॉइश्चरायझर लावूया आपण. सनस्क्रीन, कन्सिलर. मोस्ट ऑफ द टाईम मी कन्सिलरच लावते. ते फाउंडेशन वगैरे लावत नाही, ते खूप हेवी होऊन जातं. म्हणून कुठे एकदम मला लग्न वगैरे जायचं असलं ना कुठेच मी फाउंडेशन यूज करते. बाकी फक्त हे कन्सिलरच लावते. हे कन्सिलर मॅकचं आहे. तुम्हाला जर तुम्हाला घ्यायचं असेलच तर तुम्ही मॅकमध्ये जाऊन तुमच्या शेडचं चेहऱ्यावर टेस्ट करून घेऊ शकता. आता हे माझ्या चेहऱ्याच्या शेडचं घेतलेलं आहे. हा सुद्धा मॅकचा पावडर आहे. हा पण तुम्ही मॅकच्या स्टोअरमधनं किंवा ऑनलाईन ॲमेझॉनवरनं पण ऑर्डर करू शकता. तुमचे शेड 4 शेड्स याच्यामध्ये. त्याच्यामधला एकच शेड मी यूज करते. अरे तुला व्हिडिओ काढायचा आहे, तू काय मध्ये मध्ये. दिस इज द आय पॅलेट. माझं फेवरेट आय पॅलेट आहे. दिस इज नॉर्मल मॉइश्चरायझर. ते दाखवलंय पहिलाच. ठीक आहे. शिमर ग्रीन कलरचं शिमर आहे.
बोला आईवर थोडं लवकर करणे हा त्यांचं होऊन गेल्यानंतर आपलं सो गाईज मेकअप इज ऑल डन आणि आता ही साडी मी घालणार आहे. या साडीला मस्त मी मिररची लेस लावलेली आहे. तर तुम्ही मी घातल्यावर तुम्हाला कळेल. ही साडी मी घालणार आहे. दिस इज द ब्लाउज I'm gonna wear. This is the sari I'm wearing for today's puja. मी पूर्ण असं मिररची लेस लावलेली आहे त्या साडीला. अँड दिस इज हाऊ इट लुक्स. अँड दिस इज द बँगल्स I'm gonna wear. अर्धे छोटे अर्धे मोठे घेतलेत मी चुकून. हेअर एक्सटेन्शन्स यूज करते मी बिकॉज माझे केस खूप छोटू आहेत. सो कोणी घालायचे म्हणून हेअर एक्सटेन्शन्स लावते. दिस इज द छोटू बिंदी आंबे. येऊ शकतो काय प्रॉब्लेम नाही. काय शोधत तुम्ही? काहीतरी आलो होतो शोधत. आय डोंट नो. नाही मला कळवडा. दिस इज द लुक गाईज. केस थोडे घने दिसतात एक्सटेन्शन्स ना. मोस्ट ब्युटिफुल वाईफ. गाईज दिस इज द फुल लुक. आता सगळे पाहुणे आलेले आहेत आणि मी खूप घाईमध्ये आहे. सो घाईमध्ये दिस इज द फुल लुक माई ड्युरिंग सम पूजा. दिस इज द तयारी और पंडितची डेट. 30 वर्षापासून आपल्याकडे हे पंडितची आहे. हाँ आणि मेरे को हो गया इतना. पिताजी का तो हाँ 22-23 वर्षापासून येतात. नाही बघ केवढी चांगली पूजा करतात. तेच मी दाखवते. तयार केलेलं आहे उसळची भाजी. जास्त झालेलं आहे काय नाही. आपण सगळं ओम सुमुख 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 सेवेदंतम सेवेदंतम कपिलम विघ्न सत्सतनम जायतम गुरु भानु दोन्ही हाताने. भानु मम्मीच्या पाय. विष्णु वो मुझे जल छोड़ दो. हस्त पक्षालयम अपने अभी हाथ चला दो. दरबार गुरुभ्यो तसं कर नाही. हा बसं कर. ओम आचार्य देवताय गुरुभ्यो ओम अति. फायनली पूजा आमची झालेली आहे. खूप गरमी झाली. खूप गरमीमध्ये धुवा गेला पण चांगली पूजा झालेली आहे आमची. आता जेवण वगैरे आम्ही सगळ्या बायका ऑलरेडी जेवण तयार केलेलं आहे सकाळी. आता जेवू आम्ही सगळे आणि संध्याकाळचं तुम्हाला दाखवते पुढे काय. हाय गाईज. मी आता झोपलेली होती थोडंसं. आता उठली आहे आणि आता माझी मम्मा आली आहे. तर मी मम्माला भेटायला चालली आहे. मम्मी इज हिअर गाईज. मम्मीला भेटायला आत्ताशी आली मम्मी आणि पप्पा गावावर. गणपतीसाठीच आलेत ते लोक. आता राहतील थोडे दिवस. बाकी तर संध्याकाळ झाली. मी तयारी वगैरे करणार. तर मी तुम्हाला दाखवते. खूप घाई झालेली आहे आणि आता मी मेकअप करते. बाय बाय. माझी तयारी पूर्ण झालेली आहे आणि मी तयारी नाही दाखवू शकली कारण खूप घाईमध्ये होती. आणि दिस इज माय साडी गाईज. रेड कलरची एकदम चटक लाल साडी घातलेली आहे मी. आणि केस वेणी बांधून थोडं कर्ली करायची कोशिश केली आहे बट ते जास्त काय झाले नाही. चटकलाल नाही ब्युटिफुल लाल. नवरीसारखी लाल लाल साडी घातलेली आहे. चलो लेट्स डू माय हेअर.
नेहा रबर होती इकडे एक छोटी. काळी वाली ना मी नाही घेतली तुम्ही हे एअर कप्स कसे काय लावू शकतो आपण याच्या बरोबर? दिस इज माय इयर कप्स. हे मी आता इथे लावणार आहे. असं तुम्हाला लावून द्यावं लागतं. कसं हे असं लावा. काय करायचं? नाही जर गुंता झाला तर निघणार नाही हा गुंता. काय पकडू? हां हां असं 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 घेऊन लावा तिकडं मागं खुसा कुठेतरी. जवळ असं यायला पाहिजे की असं? दिस इज द फुल लॉक ऑफ मी चुडा पण घातलेला आहे माझा. माझी इयरकप्स बघून द्या. अँड द फायनल टच. कशी बनते रे अशी काय? हा कशी बनवतात ना? त्याला एवढी काय? This is my floor. आता आम्ही मामांच्या घरी पूजेला चाललेलो आहे कारण मामांच्या घरी पण पूजा आहे. So, let's go. मामा आमचे 2 फ्लोअर खालीच राहतात म्हणून आम्ही लगेच चाललोय मामांच्या घरी. दिस इज अवर मामा हाऊस गाईज. मामांची 25 वर्ष कंप्लीट झाले म्हणून मामांनी अशी एकदम मोठी मूर्ती बसवली आहे. दिस इज माय मॉम्स लुक गाईज. एकदम सिम्पल आणि क्यूट दिसत आहे माझी मम्मा. यार एवढ्या चांगल्या साड्या कुठून घेते तुम्हाला पण ते एवढे केस ते पडून चालले तिकडे हात नको याच्या पहिला मी थांबली पडून घेतलं ते. मग तुला हे लग्नाचे घुसवलं इयरिंग्स नाही का हे? ते मध्ये नाही घुसवायचं आहे. मध्येच घुसवायचं आहे ना नेहा. नाही ते डायरेक्ट कप्स लावे. आम्ही या मावसा मावशी, आमच्या घरी मामा, पण या मामी सगळे या. पूजासाठी सगळ्यांनी आमच्या घरी पण या पूजासाठी सगळ्यांनी आमच्या घरी या. कारण की मॉइश्चर विवेक ते सकाळचे सुरुवात कपडे विवेकने कपडे चेंजच नाही केले. चेंज करतात. गाईज आर डुइंग फोटो सेशन. पूजा ते लोक जेवण वगैरे गेलेले आहे. अजून पाहुण्यांची वाट बघायला. काय झालं आहे? आपली एकदम शांतता आहे. हाय गाईज. तर आता पूर्ण सगळं झालेलं आहे आमच्या घरातलं काम वगैरे करून मी माझ्या एकदम बेगर अवतारामध्ये आलेली आहे. मेकअप तसाच आहे. आणि मामांच्या घराकडे आलेली आहे कारण मम्मीला भेटण्यासाठी थोडा वेळ माझी मम्मी गावावरनं आली होती. तर आजचा ब्लॉग भी इथे संपवते. थँक्यू फॉर वॉचिंग. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में.